आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात उत्सव तरंगिणी अर्थात आपल्या उत्सव परंपरेविषयी जाणून घेणार आहोत जयंत अभ्यंकर यांच्याकडून. नमस्कार. उत्सवप्रियाः खलु मनुष्याः. भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय संस्कृती मानली जाते. मानवी जीवन आनंदी, उत्साहपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ऋतुचक्र, धर्म आणि सामाजिक जीवन यांची सांगड घालून सण आणि उत्सवांची निर्मिती केली. प्राचीन भारतीय सणांचं मूळ हे वेद, उपनिषद, पुराण आणि संस्कृत साहित्यात सखोलपणे रुजलेलं आढळतं. प्राचीन काळापासून चालत आलेले हे सण केवळ कर्मणूक किंवा धार्मिक विधींपुरते मर्यादित नव्हते, तर त्यामागे सामाजिक समरसता, सार्वजनिक एकता आणि पर्यावरणाविषयीची कृतज्ञता यांचा त्रिवेणी संगम होता. संस्कृत साहित्य हे प्राचीन भारतीय परंपरांचे दर्शन घडवणारा आरसाच आहे. वेदापासून ते लौकिक साहित्यापर्यंत प्रत्येक युगात सणांचं आणि उत्सवांचं वर्णन अत्यंत सरस आणि लालित्यपूर्ण पद्धतीने केले गेले आहे. संसारग्रस्त मानवाला त्याच्या दैनंदिन व्यापातून आणि चिंता व्यथांमधून बाजूला काढून शरीराला विश्रांती आणि मनाला आनंद मिळवून देणे, त्यातून त्याला अपेक्षित सुखाचा अनुभव घडविणे या उद्देशाने मानव समाजात उत्सवाची प्रथा निर्माण झाली. यातून एकत्र येणे, आनंदाची देवाणघेवाण करणे आणि आपले जीवन समृद्ध करणे हा भाग असल्यामुळे वात्स्यायनाने समाज आणि असे मेळावे यांना संभूय क्रीडा असे संस्कृतमध्ये म्हटले आहे. अगदी प्राचीन काळी इंद्रमह म्हणजे इंद्राच्या विजयाचं प्रतीक असणारा इंद्रध्वज नावाचा उत्सव, वृक्षध्वज वृक्षांची पूजा करण्याचा उत्सव, कार्तिकेयाचा स्कंदमह तलावाची पूजा करण्याचा तडागमह आणि समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सागरमह, त्याचबरोबर ऋतुमानाचा आदर करणारा वसंतोत्सव, मदनोत्सव, कौमुदी महोत्सव, नगरोत्सव, उद्यानयात्रा, पर्वतयात्रा असे काही उत्सव साजरे केले जात. वाल्मिकींनी तर अयोध्या नगरीचं वर्णन करताना समाजोत्सवशालिनी असे केले आहे. लोकानुरंजन, लोकप्रबोधन, लोकशिक्षण असे या उत्सवांचे प्रधान हेतू दिसतात. या अनुषंगाने समाजात नैतिक, व्यावहारिक, सांस्कारिक मूल्यांची रुजवणूक केली जात असे. ऋग्वेदात आणि अथर्ववेदात ऋतूनुसार केल्या जाणाऱ्या यज्ञांचे आणि सोहळ्यांचे वर्णन आढळते. त्यात नवान्न इष्टी म्हणजे नवीन धान्य घरात आल्यानंतर केला जाणारा उत्सव हा कृषी आणि निसर्गाशी जोडलेला आजही पाहायला मिळतो. भारतीय परंपरेत सणांना धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान दिलं गेलं आहे. मानवाला सन्मार्गावर ठेवणं आणि आत्मशुद्धी करणं हा होता. सण आणि व्रतांच्या वेळी ठेवले जाणारे उपवास, जप आणि नियम हे शरीराच्या आणि मनाच्या शुद्धीसाठी असत. संस्कृतमध्ये म्हटलं आहे, व्रतेन दीक्षाम आपनोती दीक्षयापनोती दक्षिणाम. अर्थात व्रतामुळे जीवनात शिस्त आणि दीक्षा येते. विजयादशमी आणि दीपावली हे सण अधर्मावर धर्माच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहेत. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय हा संदेश दिवाळीसारख्या सणातून प्रत्यक्ष रूपात साकार होतो. शिवरात्र, एकादशी, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे सण मानवाला अहंकार सोडून ईश्वराप्रती समर्पित होण्याची प्रेरणा देतात. काला आणि वारी हे उत्सव एकात्मतेतून आनंदोत्सव साजरा करतात. प्राचीन भारतीय सणांचे आणि व्रत किंवा उत्सवांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुटुंबाला आणि समाजाला एकत्र बांधून ठेवले. व्यक्तिकेंद्रित जीवनशैलीऐवजी समाजकेंद्रित जीवनशैली विकसित करण्यात या उत्सवांचा फार मोठा वाटा राहिला आहे. संस्कृत साहित्यातील उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम हा विचार सणांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यवहारात आणला गेला. सणांच्या दिवशी आप्तेष्ट, शेजारी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला एकत्र आणलं जात असे. यामुळे समाजात परस्परावलंबन आणि आदराची भावना आणि एकमेकांच्या कलेची जाण
आणि ज्ञानाचे मूल्य जपण्याची वृत्ती वाढीला लागली. भारतीय सण आणि उत्सव हे केवळ घराच्या 4 भिंतींपुरते मर्यादित नव्हते, तर ते सार्वजनिक सोहळे म्हणून साजरे केले जात असत. त्यामुळेच संस्कृत साहित्यात सामूहिक आनंदाला समाजोत्सव म्हटले गेले. महाभारतात आणि रामायणात राजाने प्रजाजनांसाठी आयोजित केलेल्या अशा महोत्सवांचे उल्लेख येतात. सार्वजनिक उत्सवांच्या वेळी नाट्यप्रयोग, शास्त्रीय नृत्य, संगीत आणि मल्लयुद्ध यांसारख्या कलांना प्रोत्साहन मिळत असे. त्यातून कला, संगीत आणि साहित्याचा विकास होताना दिसतो. रथयात्रा आणि विविध तीर्थक्षेत्र किंवा धार्मिक ठिकाणी होणाऱ्या जत्रा या सार्वजनिक एकत्रीकरणाची उत्तम उदाहरणं आहेत. यामुळे प्रांतिक भेद विसरून लोक एकत्र येत असत आणि व्यापार व विचारांची देवाणघेवाण होत असे. पर्यावरणपूरक प्राचीन भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक संस्कृती आहे. आपले पूर्वज निसर्गाला केवळ वस्तू मानत नव्हते, तर त्यात देवत्व पाहत असत. संस्कृत साहित्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना पूजनीय मानले गेले आहे. त्यामुळेच दशहरासारख्या उत्सवातून अनेक नद्यांची, संगमस्थळांची प्रतिकात्मक पूजा केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मकर संक्रांत, सूर्याचे अयन बदलाचे प्रसंगी केले जाणारे उत्सव, चंद्रासाठी केले जाणारे कोजागरीसारखे उत्सव, निसर्गातील ऋतूबदल आणि शेतातील नवीन पिकांचा आनंद, पर्जन्योत्सवाचा आनंद, संवत्सरारंभाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब सेवन, सजविण्यासाठी किंवा शोभेसाठी आंब्याच्या पानांचा वापर, अगदी नागपंचमीच्या निमित्ताने शेताचं रक्षण करणाऱ्या सर्पांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, गायीची आणि बैलाची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करणारी, तर नारळी पौर्णिमेला समुद्र किंवा जलदेवता अद्भिः सर्वाणि भूतानि जीवन्ति हे जाणून पूजा करून जलचरांचं आणि जलाचं रक्षण करणं. वटपौर्णिमा, तुळशीपूजन आणि विवाह यातून सुद्धा परोपकाराय फलन्ति वृक्षाः यासाठी उपकारक म्हणून ऑक्सिजन देणाऱ्या अशा वनस्पतींचं संवर्धन आणि जतन, तसंच छाया देऊन परोपकार करणाऱ्या वटवृक्षाचं प्रतिकात्मक कुलाभिवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजन आणि त्यातून अथर्ववेदातील प्रसिद्ध पृथ्वी सूक्तातील निसर्गाशी आपलं नातं काय असावं हे सांगणारं माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः या संदेशानुसार निसर्ग आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घालणारे उत्सव हे पर्यावरणपूरकता जपताना दिसतात. प्राचीन काळी गणपतीची किंवा दुर्गेची मूर्ती ही केवळ नदीकाठच्या मातीने बनवली जात असे आणि विसर्जनानंतर ती पुन्हा मातीत निसर्गात मिसळून जात असे. होळीचे रंग पलाश म्हणजे पळसाची फुलं, हळद आणि चंदन यापासून बनवले जात असत, जे त्वचेसाठी आरोग्यदायी असत. यातून निसर्गाची पूजा आणि उपकारांची जाणीव ठेवणे हा भाग दिसतो. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रधान युगात सणांचं स्वरूप बदललं आहे. ध्वनी, जल, वायू प्रदूषण आणि प्लास्टिकचा अतिवापर यामुळे सणांचे मूळ पर्यावरणपूरक आणि सामाजिक सौंदर्य झाकोळले जात आहे. अशावेळी प्राचीन संस्कृत वाङ्मयातील संदेश आपल्याला पुन्हा योग्य दिशा दाखवतो. रासायनिक रंग, प्लास्टिक, थर्मोकोल आणि डीजेचा अतिवापर टाळून आपण पुन्हा प्राचीन काळातील नैसर्गिक आणि सात्विक अशा या उत्सवांकडे, त्या पद्धतींकडे वळलं पाहिजे. याकरता अशा उत्सवांमधून प्रेरणा मिळते. आता याशिवाय शाळा, महाविद्यालयं आणि शिक्षण संस्थांमध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवांना शैक्षणिक उत्सव म्हटलं जातं. अगदी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी हे उत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत. संस्कृत साहित्यात शिक्षणाविषयी असं म्हटलंय, विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रता. विद्या विनय देते आणि विनयातून पात्रता, योग्यतेचा लाभ होतो. याच संकल्पनेवर आधारित अनेक शैक्षणिक उत्सव आज साजरे होताना दिसतात. गुरुशिष्य परंपरेचं स्मरण करणारा प्राचीन भारतीय आचार्य देवो भव या मूल्याचे जतन करणारा गुरुपौर्णिमा उत्सव, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त होणारा शिक्षक दिन आदराची भावना जोपासण्याचे संदेश देतो. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा वाचन प्रेरणा दिन डिजिटल युगात
पुस्तकांशी तुटत चाललेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करतो. अवांतर वाचनातून शब्दसंपत्ती, विचारशक्ती आणि वक्तृत्व गुणांचा विकास करून विचारशक्तीला प्रेरणा देतो आणि नवसाहित्याची संजीवनी ठरतो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन आणि वेगवेगळ्या भाषांचे उत्सव शैक्षणिक संस्थांमध्ये साजरे केले जातात. त्याचा हेतू मातृभाषेचा सार्थ अभिमान, स्वतःच्या भाषेचं, साहित्याचं आणि संस्कृतीचं संवर्धन करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काव्यसंमेलन, वक्तृत्व, वादविवाद आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती क्षमता विकसित करणे हा आहे. भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांच्या रामन इफेक्ट या शोधाच्या स्मरणार्थ साजरा होणारा राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थ्यांमध्ये चौकस बुद्धी, संशोधन वृत्ती आणि तर्कशुद्ध विचारसरणी निर्माण करताना दिसतो. क्रीडा महोत्सव हे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, शरीर समृद्धी करण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि खेळातून व्यक्तिमत्व विकास साधणे आणि परस्परांमध्ये स्पर्धेपेक्षा सामंजस्य आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करून मानसिक ताणतणावातून बाहेर पडणे या उद्देशाने आयोजित केले जातात. या सर्व शैक्षणिक उत्सवांमागील हेतू विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि क्रीडा कौशल्य वाढविणे, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणे हाच असावा असे दिसते. त्यामुळे शैक्षणिक उत्सव हे केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक, सांस्कृतिक आणि चारित्र्यसंपन्न विकास करण्याचे माध्यम आहेत. प्राचीन भारतीय परंपरेत आणि आधुनिक काळात साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांचे स्वरूप प्रामुख्याने राष्ट्रीय सण आणि सार्वजनिक उत्सव अशा दोन प्रमुख श्रेणींमध्ये विभागले जाते. हे दोन्ही प्रकारचे सण साजरे करण्यामागे अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्र उभारणीचे हेतू आहेत. संस्कृत साहित्यातील संघे शक्तीही कलौ युगे, कलियुगात संघटन किंवा एकतेमध्येच खरी शक्ती आहे या उक्तीनुसार दोन्ही प्रकारच्या उत्सवांचा मुख्य हेतू समाजाला आणि राष्ट्राला एका सूत्रात बांधणे हाच आहे. राष्ट्रीय सण हे संपूर्ण देशाच्या राजकीय, ऐतिहासिक आणि घटनात्मक प्रवासाचे प्रतीक असतात. हे सण संपूर्ण राष्ट्राचे असतात. भारतात प्रामुख्याने स्वातंत्र्य दिन यामध्ये स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून तो साजरा केला जातो. तर प्रजासत्ताक दिन भारताचे संविधान लागू झाले, देश एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले याची आठवण आणि प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणं, नागरिकांमध्ये आपल्या देशाप्रती आदर, अभिमान आणि समर्पणाची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे, ज्या वीरांनी आणि हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी बलिदान दिलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, घटनात्मक मूल्यांची जाणीव करून देणे, संविधानाने दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही मूल्यांची आठवण करून देणे, विविधतेत एकता, भाषा, प्रांत, धर्म यातील भेद विसरून आम्ही सर्व एक भारतीय आहोत ही भावना दृढ करणे या हेतूने केले जातात. सार्वजनिक उत्सव म्हणजे असे सण जे केवळ घराच्या चार भिंतीत साधेपणाने साजरे न करता एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गोत्सव म्हणजे नवरात्र, शिवजयंती, होळी या सार्वजनिक उत्सवांचे मुख्य हेतू सामाजिक संघटन आणि एकता, समाज प्रबोधन आणि जाणीव जागृती हे असलेले दिसून येतात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करण्यामागे मुख्य हेतू हाच होता की परकीय सत्ताधीशांविरुद्ध लढण्यासाठी आणि समाज जागृतीसाठी लोकांनी एकत्र यावं. आजच्या काळात सुद्धा हे उत्सव समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहेत. आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, पर्यावरण रक्षण, महिला सबलीकरण आणि शिक्षण यासारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधन करणं आणि त्यातून सामाजिक भान निर्माण करणं, सामाजिक समरसतेला महत्त्व देऊन जात, पात, धर्म आणि आर्थिक विषमता विसरून सर्वांनी एकत्र येणं या सामाजिक गोष्टी साध्य करण्याचे उत्तम माध्यम म्हणून दिशादर्शक आहेत. प्राचीन काळात ऋषीमुनी आपल्या शिष्यांना आणि राजाला रक्षणासाठी सूत्र बांधत असत. पुढे याचं रूपांतर भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमात झालं.
त्यामुळे रक्षाबंधन, भाऊबीज हे सण नातेसंबंधाची जपणूक करताना दिसतात. देवी पुराणासारख्या काही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे दोलोत्सवासारखे काही उत्सव प्रचलित म्हणून वर्णन केले आहेत. यावेळी देवतांचा साजशृंगार तर होतच असे, पण त्या विशिष्ट काळात होणारी धान्य, फळं यापासून बनवलेले खाद्य आणि पेय पदार्थ तयार केले जात असत. यामधून प्राचीन पाककला विकसित झालेली दिसते. अशा सण आणि उत्सवांमधून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. सार्वजनिक उत्सवांमुळे स्थानिक कारागीर, मूर्तिकार, व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रत्येक सणातून, उत्सवातून मिळणारी ऊर्जा आपल्याला दररोज नवीन जीवन देते. असे सण किंवा उत्सव हे समाजातल्या दऱ्या मिटवण्यासाठी असतात. प्राचीन परंपरेनुसार सणांच्या दिवशी द्वेष विसरून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात प्राचीन व्रतं आणि सण उत्सवांमधील सात्विकता, ध्यान, उपवास आणि निसर्ग सान्निध्य माणसाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रदान करते. प्राचीन भारतीय सण आणि उत्सव हे केवळ समारंभ नसून ते मानवी जीवन समृद्ध करणारे, निसर्गाशी नाते जोडणारे आणि सामाजिक ऐक्य टिकवणारे जीवनमूल्य आहेत. संस्कृत साहित्याने या उत्सवांचे सौंदर्य आणि महत्त्व शतकानुशतके जतन करून ठेवले आहे. सणांच्या माध्यमातून सर्व प्राणीमात्रांचं कल्याण व्हावं, समाज सुखी आणि आरोग्यदायी व्हावा आणि निसर्गाचा समतोल टिकून राहावा, हाच प्राचीन भारतीय उत्सवांचा शाश्वत आणि वैश्विक संदेश आहे. अखेरीला आत्मा नदी संयम पुण्यतीर्था सत्योदका शीलतटादयोर्मिहि तत्राभिषेकम कुरुपांडुपुत्र न वारिणा शुद्ध्यति चांतरात्मा. म्हणजेच आत्मा हीच नदी आहे आणि मनाचा संयम हेच पुण्य देणारं या नदीच्या पात्रातील महान तीर्थ आहे. या नदीच्या पात्रात सत्याचं उदक वाहतं. सत्शील हेच या नदीचे किनारे आहेत आणि तिच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या लाटा या दयारूपी आहेत. अशा पवित्र नदीत स्नान करून कर्मफलरूपी पुण्यसंचय कर. केवळ पाण्याच्या योगाने अंतरात्मा शुद्ध होत नाही. या कृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशातील मर्म आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा उत्सवातील देहे चंदनाचे परित्वा झिजावे हेच वैश्विक सत्य आणि हेतू आहे. तो साध्य व्हावा म्हणूनच शेवटी परोपकाराय वहंती नद्यः यानुसार आपली ही उत्सव तरंगिणी सर्वांनाच उपकारक ठरो अशी मनीषा व्यक्त करतो. राजानः परिपालयन्तु वसुधाम धर्मे स्थिता सर्वदा मोदंताम सकल बांधव सुहृद गोष्ठी प्रमोदाः प्रजाः. राजाने म्हणजेच सत्ताधीशांकडून अनेक रत्ने देणाऱ्या धर्माचे अधिष्ठान असलेल्या पृथ्वीचे रक्षण व्हावे आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी सर्व प्रजा उत्सवांतून मिळणाऱ्या आनंदात सुखी व्हावी अशी उत्सव निर्मात्याप्रती कामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. उत्सव तरंगिणी. आपले उत्सव, सण, व्रतवैकल्य यामागील सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक आशय, महत्त्व याविषयी जयंत अभ्यंकर यांचे विचार आपण ऐकले. बरं आहे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आणि मला वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.